नमस्कार वायटी फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त आहात ना? मजेत आहात ना? मी भारतातील पुणे जिल्ह्यातील स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। आज आहे 15 जानेवारी 2024, सोमवार आहे आज आणि आज आहे मकर संक्रांत। सर्वांना मकर संक्रांतीच्या माझ्या व माझ्या परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा। आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते। पहा, बऱ्याच जणींना तिळगुळाच्या पोळ्या लाटताना काय होतं की तिळगुळाचं जे सारण आहे ना ते पोळीच्या बाहेर येतं आणि तिळगुळाची पोळी व्यवस्थितशीर अशी लाटता येत नाही। काही वेळेस काहींचे काय होतं की जेव्हा तव्यावरती तिळगुळाची पोळी जेव्हा शेकण्यासाठी आपण घालतो तेव्हा काय होतं की तिळगुळाची पोळी शेकत आली की बाहेर असं सर्व तिळगुळाचं सारण येतं, सगळा गूळ येतो आणि तिळगुळाची पोळी व्यवस्थित अशी भाजली जात नाही। पहा, तुम्हाला पण असा काही प्रॉब्लेम येतो का? जर तुम्हाला पण असा काही प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। पहा, आज मी तुमच्यासोबत अशा काही टिप्स शेअर करणार आहेत। ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो करून जर तिळगुळाच्या पोळ्या केल्या तर पहा, तुमची ही पोळी व्यवस्थितशीर अगदी खुरपूस होईल आणि तिळगुळाची पोळी लाटताना अजिबात सारण बाहेर येणार नाही। तसेच तव्यावरती शेकताना सुद्धा पोळी अगदी व्यवस्थितशीर शेकल्या जाईल। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता मकर संक्रांतीनिमित्त बनवूयात आपण छान अशा ह्या काही टिप्स फॉलो करून तिळगुळाच्या पोळ्या। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर पहा, तुम्ही पाहिलं असेल की मी गव्हाचं पीठ घेतलं। गव्हाच्या पिठामध्ये जवळजवळ 2 चमचे तूप ॲड करून छान असं ते तूप पूर्णपणे त्या पिठाला लागून दिलं आणि थोडंसं पाणी ॲड करून घट्ट असं ते गव्हाचं पीठ मळून घेतलं। पहा, पीठ छान असं घट्ट मळल्याच्या नंतर हे गव्हाचं पीठ जवळजवळ 15 ते 20 मिनटं मी असं टिंबून ठेवलं होतं, म्हणजे मुरून ठेवलं होतं। पहा, मुरण्यासाठी ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर आता आपण तिळगुळाची पोळी करायला घेत आहोत। तर पहा, तिळगुळाची पोळी करताना प्रथम मी छोटीशी अशी पोळी लाटली आणि त्याच्यानंतर तिळगुळाचं सारण त्या पोळीमध्ये भरलं आणि अशा पद्धतीने ही तिळगुळाची पोळी आपण लाटली आहे। ह्याच्यामध्ये 2 पद्धती मी तुम्हाला दाखवत आहे तिळगुळाची पोळी करण्याचा। जर अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या तिळगुळाच्या पोळ्या केल्या तर 100% गॅरंटीने सांगते तुमची ही तिळगुळाची पोळी अगदी व्यवस्थितशीर लाटली जाईल, तसेच व्यवस्थितशीर भाजली जाईल। पहा, तर पहा, आता ही तिळगुळाची पोळी मी तव्यावरती शेकण्यासाठी घातली आहे। तुम्ही नीट व्यवस्थितपणे हा व्हिडिओ पहा। अजिबात कुठेही गूळ असा तुम्हाला दिसणार नाही की बाहेर आलेला आहे। काय होतं की काही वेळेस आहे ना, जेव्हा आपण तिळगुळाची पोळी शेकतो तेव्हा काय होतं की सगळा गूळ असा बाहेर येतो आणि व्यवस्थितशीर आपली ही पोळी शेकल्या जात नाही। पहा, तर तुम्ही जर अशा पद्धतीने या तिळगुळाच्या पोळ्या केल्या तर अजिबात पोळी लाटताना सुद्धा सारण बाहेर येणार नाही आणि पोळी भाजताना सुद्धा गूळ असा बाहेर येणार नाही। पहा, तुम्ही पाहिलं असेल अजिबात आपलं पोळी भाजताना अजिबात गूळ बाहेर आलेला नाही। व्यवस्थितशीर अशी दोन्ही साईडने तिळगुळाची पोळी ही लाटली गेलेली आहे। पहा, आता मी तुमच्यासोबत तिळगुळाची पोळी लाटण्याची एक दुसरी पद्धत शेअर करत आहे। ती म्हणजे पहा, आपण पुरणाची पोळी करताना काय करतो, छान अशी पिठाची पारी करतो आणि त्याच्यामध्ये पुरण भरून मग छान असं ती पोळी लाटतो। तर ह्याच्यामध्ये सुद्धा तीच टिप्स फॉलो करायची आहे। छान अशी एक छोटासा उंडा घ्यायचा, अशा पद्धतीने ही पारी बनवायची आहे आणि ह्याच्यामध्ये हे तिळगुळाचं सारण अशा पद्धतीने भरायचं आहे आणि ही पारी बंद करून छान अशी पोळी लाटायची आहे। ह्याच पद्धतीने तुम्ही जर ही तिळगुळाच्या पोळ्या केल्या ना तर 100% गॅरंटीने सांगते तुमच्याही पोळ्या अगदी व्यवस्थितशीर होतील। अजिबात पोळ्या लाटताना सारण बाहेर येणार नाही तिळगुळाचं किंवा तव्यावरती भाजताना सुद्धा गूळ असा बाहेर येणार नाही। पहा, तर गाईज, मकर संक्रांतीनिमित्त बनवलेल्या छान अशा ह्या खमंग तिळगुळाच्या पोळ्या कशा वाटल्या तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशा पद्धतीने तुम्ही पण तिळगुळाच्या पोळ्या नक्की घरी करून पहा। तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ह्या काही टिप्स फॉलो करून बनवलेल्या तिळगुळाच्या पोळ्या तुम्हाला कशा वाटल्या ते।
अशाच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असतील आणि त्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्तिंग मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो गाईज, तिळगुळाच्या पोळ्यांची रेसिपी मी ह्या आधीही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केलेली आहे. ती जर तुम्ही पाहिली नसेल तर त्याची लिंक पण मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. म्हणजे ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या तिळगुळाच्या पोळ्यांची लिंक देते. त्या लिंकवरती क्लिक करून त्या पण तुम्ही तिळगुळाच्या पोळ्या पाहू शकता. तर चला, इथेच मी व्हिडिओचा एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्तिंग मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या व माझ्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.